नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अंकुश म्हणत असतो, क्रिश काही पत्ता लागला का त्या माणसाचा? तेव्हा क्रिश म्हणत असतो की सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या माणसाचा नंबर ट्रेस केला होता आणि त्या पत्त्यावरती सुद्धा मी गेलो होतो, पण तिथे कुणीही नव्हतं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, आजूबाजूला CCTV कॅमेरे होते का? तेव्हा इथे क्रिश म्हणतो, नाही ना सर, दुर्दैवाने तिथे CCTV कॅमेरेच नव्हते. तेव्हा इकडे त्या माणसाचा आता फोन आलेला असतो, ज्याने इथे अंकुशला माहिती देण्यासाठी फोन करणार असतो. त्या माणसाने फोन केल्यानंतर अंकुश म्हणत असतो की क्रिश अबोली हा त्याच माणसाचा नंबर आहे, ज्याने मला आधी फोन केला होता. तेव्हा अबोली म्हणते, सर एक काम करा ना, फोन स्पीकरवरती टाका. तेव्हा इथे अंकुशने फोन स्पीकरवरती आता ठेवलेला असतो आणि तो म्हणत असतो, काय रे, तू कधीचा फोन करणार होतास? माहिती खरी आहे की खोटी? मगाशी फोन करणार होतास, किती उशीर झाला, याचा अर्थ तुझ्याकडे खरी माहिती नाही आहे असं समजायचं का मी? तेव्हा इथे तो माणूस म्हणत असतो, अहो सर, असं काय करताय तुम्ही? माझ्याकडे खरीच माहिती आहे, म्हणून तर मी तुम्हाला फोन केला आहे ना. पण आता इथे अंकुश म्हणत असतो, मग चल सांग बरं, लवकर लवकर खरी माहिती सांगून टाक, नाहीतर कुठे भेटायला यायचं आहे ते तरी सांग. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, सर अहो माहिती देणार मी तुम्हाला, सगळी माहिती देणार. पण मी आता तुम्हाला एवढी मोठी माहिती देणार आहे, त्या बदल्यात मला काहीतरी पाहिजे ना सर, फुकटमध्ये तुम्हाला सगळी माहिती देऊ का? तेव्हा अंकुश म्हणतो, काय हवं आहे तुला? तेव्हा तो माणूस म्हणतो, सर मला या माहितीचे पैसे हवेत आणि जास्त पैसे नको आहेत मला, फक्त 25,000 रुपये. मला या माहितीचे फक्त 25,000 रुपये हवेत, बाकी काही नको आहे. तेव्हा इथे अबोली अंकुशला खुणावते आणि म्हणते, ठीक आहे, 25,000 रुपये आपण त्याला देऊया. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं ठीक आहे, चल मी तुला पैसे द्यायला तयार आहे, पण आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा की तू आम्हाला जी माहिती देणार आहेस ती खरी आहे म्हणून? तू आम्हाला खोटी माहितीसुद्धा देशील. तेव्हा तो माणूस म्हणतो, नाही हो साहेब, माझ्याकडे खरी माहिती आहे. अहो ती शिवांगीची मावशी संजीवनी साठे, बरोबर की नाही? त्या शिवांगीची बहीण दीपाली खडसे, मला सगळं माहिती आहे सर. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, काय काय म्हणालास? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की त्या शिवांगीची बहीण दीपाली खडसे, तिच्या बहिणीचं नाव दीपाली खडसे आहे. मला माहिती आहे ना, तो मितेश, मला त्या सगळ्यांबद्दल सगळी माहिती माहिती आहे. फक्त तुम्ही मला भेटायला या आणि आल्यानंतर मला 25,000 रुपये द्या. मी तुम्हाला सगळी आणि खरी खरी माहिती सांगतो. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ती दीपाली कुठल्या शाळेत होती, काही सांगशील का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, हो, ती कुठल्या शाळेत होती, कुठे राहत होती, मला सगळं काही माहिती आहे. ती ज्या शाळेमध्ये जात होती ना, त्या शाळेचं नावसुद्धा इथे आता त्या माणसाने इथे अंकुशला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे अंकुश म्हणतो, मग आता ती काय करते, आता ती कुठे असते हे मला सांग बरं. तेव्हा तो माणूस म्हणतो, साहेब आता सगळीच माहिती तुम्हाला फोनवरती सांगितली, तर मी 25,000 रुपये कसले मागतोय? हे बघा, तुम्ही मला भेटायला आल्यानंतर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ती दीपाली खडसे आता काय करते आणि ती कुठे आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार. तेव्हा अंकुश म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला ॲड्रेस पाठव, मी त्या ठिकाणी पैसे घेऊन येतो. तेव्हा इथे दीपशिका आता टेन्शनमध्ये आलेली असते. दीपशिका म्हणत असते, कोण असेल तो माणूस ज्याला माझ्याबद्दल सगळी माहिती आहे? म्हणजे खरोखर त्या माणसाला माहिती असेल का की शिवांगीची बहीण कोण आहे, की माझ्यावरती कुणीतरी नजर ठेवू नये? मला तर तेच वाटतंय. पण इथे आता अंकुश आणि अबोलीला या माणसाने बोलावले, तर तो नक्की काय माहिती देणार आहे? तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, जर त्या माणसाला माझ्याबद्दल काहीतरी माहिती असेल आणि त्याने जर अंकुश अबोलीला माझ्याबद्दल काही सांगितलं, तर मात्र माझं काही खरं नाही आहे. शिवांगी आणि मावशी माझ्याबद्दल काही सांगतील हे शक्यच नाही आहे. मग कुणी बरं सांगितलं असेल? म्हणजे तो कोण माणूस असेल ज्याला माझ्याबद्दल सगळी माहिती आहे आणि त्याने इथे अंकुशला सांगितलं की तो शिवांगीच्या बहिणीबद्दल सगळी माहिती देणार म्हणून? जो कुणी आहे ना दीपशिका, त्याला लवकरात लवकर शोधून काढ, असं ती म्हणते. त्याचबरोबर इथे अंकुश आणि अबोली त्या ॲड्रेसवरती आलेले असतात, ज्या ठिकाणी त्या माणसाने त्यांना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली, अगं ॲड्रेस तर हाच होता, आपण त्याच ठिकाणी आलो आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर तो माणूस खोटं तर बोलत नाही आहे ना? म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी काही ट्रॅप तर नाही आहे ना? तेव्हा इथे अंकुश म्हणतो, नाही अबोली, जर तसं असतं तर त्याने आपल्याला थोडी माहिती दिली नसती आणि त्याचबरोबर त्याने आपल्याकडे पैशांची सुद्धा मागणी केली नसती. आणि अंकुश तो माणसाला असं सुद्धा म्हणतो की जर तू आम्हाला खरी माहिती नाही दिलीस आणि एका पोलीस अधिकाऱ्याला फसवलंस, तर काय करेन माहिती आहे ना तुला?
टायरमध्ये टाकेन आणि चांगले फटके देईन. तेव्हा तो माणूस म्हणतो, बस काय सर, अहो खरीच माहिती आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर ते बघा त्या खिडकीमधून आहे ना कोणीतरी गेलं. तेव्हा अंकुश म्हणतो, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे. तेव्हा तो व्यक्ती पळून गेलेला असतो आणि अबोलीचं लक्ष नंतर कोपऱ्यात जातं. तेव्हा अबोली म्हणते, सर तिकडे बघा, तिकडे कुणीतरी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, जो व्यक्ती अंकुश आणि अबोलीला माहिती देणार असतो त्याला ऑलरेडी कोणीतरी येऊन तिथे मारलेलं असतं. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, सर हे बघा ना, या माणसाला तर मारून टाकलं. म्हणजे ती कुणी माजगल आहे. तिला कळलं असेल का की हा आपल्याला तिच्याबद्दल माहिती देणार होता. तेव्हा अंकुश म्हणतो, शक्यता नाकारता येऊ शकत नाही. पण बघ ना, हा जर आता जिवंत असता तर याने आपल्याला नक्कीच त्या व्यक्तीबद्दल माहिती सांगितली असती. आणि ती कोण आहे, ती आता काय करते, शिवांगीची बहीण कुठे असते, हे सगळं आपल्याला कळलं असतं. आणि माजगलसुद्धा म्हणून तिला आपण लवकरात लवकर पकडलं असतं. तेव्हा अबोली म्हणते, सर मग आता काय करायचं. तेव्हा अंकुश म्हणतो, हा एक माणूस होता जो आपल्याला त्या शिवांगीच्या बहिणीबद्दल माहिती सांगणार होता. आता कशी माहिती मिळणार आहे आपल्याला. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर पण तुम्ही काळजी करू नका. असं काही नाही आहे की सगळंच आपल्या हातातून निसटून गेले. त्याने बिचाऱ्याने जाता जाता आपल्याला एक हिंट दिली होती. तो काय म्हणाला होता, शिवांगीच्या बहिणीचं नाव दीपाली खडसे आहे आणि ती ज्या शाळेमध्ये शिकली त्या शाळेमध्ये तिची काही ना काहीतरी माहिती आपल्याला नक्की मिळेल. कारण त्याने आपल्याला शाळेचं नावसुद्धा सांगितलं. तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी बरोबर. आणि अंकुश क्रिशला फोन करतो आणि म्हणतो, क्रिश अरे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अरे जो व्यक्ती आपल्याला माहिती देणार होता ना, त्याला त्या मास गर्लने मारले. तेव्हा तू इथे लवकर ॲम्ब्युलन्सला पाठवून दे. तर इकडे प्रेक्षकांनो, आता अंकुश आणि अबोलीला जाता जाता त्या व्यक्तीने खूपच छान पद्धतीने हिंट दिलेली असते. तर इकडे मनवा म्हणते, काकी मी जाते का, भाजी घेऊन येते. मनवा भाजी आणायला गेल्यानंतर दीपशिका तिथे उभी असते. दीपशिका म्हणते की बरं झालं ही मनवा गेली, आता मला रमाबरोबर बोलता तरी येईल. तेव्हा दीपशिका म्हणते की रमा काकू काय करताय तुम्ही. तेव्हा रमा म्हणते, दीपशिका अगं तू काय तिथे करतेस. तेव्हा दीपशिका म्हणते, नाही सहजच आले होते. अंकुश आणि अबोली कुठे आहेत, दिसत नाही. तेव्हा रमा म्हणते, अगं ते दोघेजणं आपल्या कामासाठी बाहेर गेलेत. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, अच्छा म्हणजे दोघे एकत्रच गेलेत का. रमा म्हणते, नाही गं, अबोली तिच्या कामासाठी गेले आणि अंकुश त्याच्या कामासाठी गेलाय, पण निघताना दोघेजणं सोबत निघाले होते. तेव्हा रमा म्हणते, दीपशिका तू काय आता दारामध्ये उभी राहूनच बोलणार आहेस का, ये ना इथे बस, मी तुझ्यासाठी छान इथे चहा करते. तेव्हा इकडे आता रमा दीपशिकासाठी चहा करत असते. तेव्हा रमा म्हणत असते की दीपशिका तू काही खाणार आहेस का. तेव्हा दीपशिका म्हणते, नाही नको. तेव्हा दीपशिका म्हणत असते की रमा काकी खरंच सांगू का, अबोलीने शिवांगीची काल कोर्टामध्ये कशी वाट लावली ना. तेव्हा रमा म्हणते, हो ना गं, मलासुद्धा खूप आनंद झाला जेव्हा अबोली ही केस जिंकली. तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, आधी आहे ना अबोली मला खोटारडी वाटायची, मला ती अबोली आवडायची नाही. कारण शिवांगी गुन्हेगार असताना ती तिच्या बाजूने केस लढत होती ना म्हणून. पण जेव्हा मला कळलं की अबोलीला आता कळलं की तिची चूक आहे आणि लगेच तिने शिवांगीला शिक्षा देण्यासाठी तिच्या विरोधात उभी राहिली आणि तिला शिक्षा मिळवून दिली, तेव्हा मला आता कळलं की अबोली खरंच खूप चांगली आहे आणि तिला इथे कुणावरती अन्याय झालेला आवडत नाही. ती नेहमी न्यायाच्या आणि सत्याच्या बाजूने उभी राहते, हे सुद्धा मला कळलं. आधी चाळीमध्ये तिचं आणि माझं किती भांडण व्हायचं, पण आता आम्ही दोघीजणी चांगल्या मैत्रिणी झालो. तेव्हा रमा म्हणते, हो ना गं. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, पण कुठे गेलेत कुठे दोघं, अजून आलेले नाही आहेत, खूपच महत्त्वाचं काम दिसतंय. तेव्हा रमा म्हणते, हो ना गं, म्हणजे काल रात्री आहे ना अबोलीला एक फोन आला होता, तिला काहीतरी माहिती मिळाली होती. तेव्हा अबोली तिकडे गेले आणि अंकुशचं काहीतरी काम आहे म्हणून तो तिकडे गेला आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, हो का, बरं बरं ठीक आहे. त्यानंतर रमा म्हणत असते, त्या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही आहे, तो आल्यानंतर तू त्याला विचार ना. तेव्हा दीपशिका म्हणते, ठीक आहे. रमा म्हणते, तू बस मी तुझ्यासाठी बिस्किट आणते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, हो चालेल ना. तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, खरंच पण अबोली खरंच खूप हुशार आहे. तेव्हा रमा म्हणते, हो ना, खूपच हुशार आहे अगं ती. तिला अन्यायाविरुद्ध आहे ना सतत आवाज उठवायला नक्कीच आवडतो. तिला नेहमी सत्याच्या बाजूने लढायला आवडतं आणि म्हणूनच मला अबोलीची ही सवय खूप आवडते. तेव्हा दीपशिका म्हणते, हो ना, मलासुद्धा तिचा हा स्वभाव खूप आवडतो.
त्यानंतर इथे आता दीपशिका ही लगेचच रमाचं बोलणं अर्धवट ठेवते आणि बाहेर येते. ती म्हणत असते की हे अबोली आणि अंकुश दोघेजणं कुठे गेले असतील, तो माणूस त्यांना भेटला तर नसेल ना, तेव्हा माझ्याबद्दल त्याने काय सांगितले काय माहिती. तेव्हा इकडे आता अंकुश आणि अबोली दोघेजणं आता त्या शाळेमध्ये आलेले असतात, ज्या शाळेमध्ये दीपशिका ही शिकलेली असते. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की मला इथे एका विद्यार्थिनीबद्दल माहिती हवी आहे, ती माझी विद्यार्थिनी आहे दीपाली. तेव्हा तिथे असलेले इथे आता पिऊन म्हणत असतात, अहो पण एका नावावरून तुम्हाला माहिती कशी द्यायची, तेव्हा काही पूर्ण नाव असेल तर सांगा. अंकुश म्हणतो की दीपाली खडसे हिच्याबद्दल माहिती हवी आहे. तेव्हा ते म्हणतात, अहो एवढ्या जुन्या मुलांची आता कोण माहिती ठेवतं, आणि तसंही खूप वर्ष झालीत, स्टाफसुद्धा बदलला आहे, तिच्याबद्दल कोणाला काही माहिती असेल वाटत नाही. त्यानंतर इकडे प्रिन्सिपल आलेले असतात आणि त्या म्हणतात की कुणाबद्दल माहिती हवी आहे, तर इथे दीपालीबद्दल माहिती हवी आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर इथे दीपशिका म्हणत असते, शिवांगी आता लवकर लवकर बोलायचा, लवकर लवकर सांगायचं, कोण आहे तुझी बहीण सांग बरं, ती माझ कोण आहे आत्ता लवकर सांग. तेव्हा शिवांगी म्हणते, काही झालं ना तरीसुद्धा मी सांगणार नाही आहे माझी बहीण कोण आहे ते, आणि तिचं नाव काय आहे ना ते सुद्धा सांगणार नाही आहे. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, नाही आहे तू अशी नाही ऐकणार, तुला जरा आहे ना 4-5 चांगले ठोके बसले पाहिजे. आणि ती तिला आता क्रिसच्या समोर मारण्याचं नाटक करत असते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, हे शिवांगी लवकर बोल चल, कोण आहे तुझी बहीण, माझगल कोण आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो, जाऊ द्या मॅडम, थांबा तुम्ही आता. हे बघ शिवांगी, आता तू इथे कायमची अरेस्ट झालीस, तू गुन्हेगार आहेस हे सुद्धा सिद्ध झाले. तू समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेस हे तू तुझ्या स्वतःच्या तोंडाने कबूल केलेस. तुझी एक बहीण आहे आणि ती माझगल आहे हे सुद्धा आम्हाला कळले. तेव्हा आता तू आहे ना स्वतःचा विचार कर, तू आता जास्त काही लपून ठेवू नकोस, तुझ्या बहिणीचं नाव सांगून टाक, कारण आता तुझी इथून सुटका नाही आहे. त्याच्यामुळे तुला जे काही विचारलं जाते ना त्याचं उत्तर दे आणि मोकळी हो, कशाला उगाच स्वतःला इतका त्रास करून घेतेस. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की लवकर लवकर सांग, काय नाव आहे तुझ्या बहिणीचं. तेव्हा शिवांगी म्हणते, मी अजिबात सांगणार नाही आहे माझ्या बहिणीचं नाव काय आहे ते, तुम्ही मला कितीही विचारा. आणि अजून एक गोष्ट सांगू का, बरोबर आहे मी आधी समृद्धी नावाच्या मुलींना मारले, पण इथून जेव्हा बाहेर पडेन ना तेव्हा सर्व अबोली नावाच्या मुलींना मारेन, आणि पहिल्यात तर ही अबोली शिंदे आहे ना तिला मारणार आहे असं दीपशिका म्हणते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो की हे बघा, मी इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, आणि इथे अबोली म्हणते की मी ॲडव्होकेट अबोली शिंदे. तेव्हा इकडे अबोली म्हणते की मॅडम आम्हाला थोडी तुमच्याकडून आहे ना माहिती हवी होती. तेव्हा अंकुश म्हणतो की तुमच्या शाळेमध्ये शिकलेली माझी विद्यार्थी दीपाली खडसे हिच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी आहे. तेव्हा इकडे तिचा ॲड्रेस वगैरे आणि त्यांची मावशी संजीवनी साठे या आहेत. तेव्हा इकडे आता प्रिन्सिपल मॅडम फोन करतात आणि एक रजिस्टर मागवून घेतात. तेव्हा ती साधारण 2005 ते 2006च्या दरम्यान इथे शिकत असावी. तेव्हा इकडे मॅडम म्हणतात की ठीक आहे, आणि त्या सालाचं रजिस्टर आल्यानंतर इथे मॅडम म्हणतात की हो आहे ना, दीपाली खडसे आमच्या इथे शाळेमध्ये होती, तुम्हाला माहिती आहे का, ती मुलगी लहानपणापासून डॅम्बिस होती, खूपच जास्त आगाऊ होती ती, तिला जे हवं ना तेच ती करायची. तुम्हाला माहिती आहे का, एकदा तर तिने काय हट्ट केला होता, तिथे तिच्या ज्या टीचर होत्या ना त्यांना ती म्हणाली की त्याचे मार्क्स तिला वाढून हवेत म्हणून, तिचे मार्क्स कमी होते, पण ती तिच्या टीचरला म्हणाली की मला माझे मार्क्स वाढून द्यायचे. टीचर नाही म्हणाल्या, म्हणून त्या मुलीने काय केलं, टीचरला संपवलं. कारण त्याच्यानंतर तिच्या टीचर आहेत ना त्या गच्चीवरून खाली पडल्या होत्या. आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असं कळलं की त्यांनी स्वतःचा जीव दिला म्हणून, वरून गच्चीवरून त्यांनी खाली उडी मारली असं त्याच्यामध्ये आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. पण त्या मुलीने त्यांच्याबरोबर काय केलं हे कुणालाही काही कळत नाही आहे. पण त्याच्यानंतरला त्या मुलीने त्या टीचरला जो त्रास दिला होता आणि त्याच्यानंतरच त्या टीचरने स्वतःला संपवलं होतं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ती दीपाली खडसे ही खूपच जास्त विचित्र आणि वाईट वागणारी मुलगी आहे, खूपच जास्त ती अग्रेसिव्ह आहे ही माहिती आता मिळालेली असते. त्यामुळे इथे त्यांच्या काही फॅमिलीबद्दल तिचा फोटो वगैरे आहे का. तेव्हा इथे प्रिन्सिपल मॅडम म्हणतात, हो आमच्याकडे रजिस्टरला तिचा फोटो वगैरे सगळं काही होतं, कारण वार्षिक स्नेहसंमेलनमध्ये डान्समधले फोटो, त्या मुलांचा रेकॉर्ड आम्ही सगळं काही ठेवतो, आणि जुने मुलं मुली असतात ना त्यांचं काही हार्ड्स कॉपी तयार करून आम्ही इथे कम्प्युटरला अपडेट केलेलं असतं.
पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या रूममध्ये आम्ही हे सगळं ठेवतो तिथे त्या स्टॉक रूमला आग लागली आणि सगळं काही जळून खाक झालं. त्याच्यामुळे आता आमच्याकडे जुन्या मुलांचा रेकॉर्ड नाही आहे. नवीन रेकॉर्डमध्ये जे काही 2-3 रजिस्टर होते ते आम्ही जपून ठेवलेत. बाकी आता तिच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला काही सांगूसुद्धा शकत नाही. त्यासाठी नमस्कार, तुम्ही आता गेलात तरी चालेल. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, पण मॅडम प्लीज काहीतरी माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं. तेव्हा ती म्हणते, पण याच्यापेक्षा जास्त मी काही सांगू शकत नाही, कारण कालच इथे आता स्टॉक रूमला आग लागणं, ती पण अशी आग की काही वाचलेलंच नाही आहे. आणि आज तुमचं इथे येणं आणि तिच्याबद्दल चौकशी करणं किती भयंकर आहे हे सगळं. तेव्हा इकडे मॅडम म्हणतात, सॉरी माफ करा, याच्यानंतर आता अजून मी काही माहिती नाही देऊ शकणार. तेव्हा इकडे अंकुश अबोली आता थँक्यू म्हणून निघणारच असतात. तेवढ्यातच इथे मॅडमने एक चिठ्ठी घेतलेली असते, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं आणि अंकुश उठून आता बाहेर जातो. अबोली जात असताना त्या मॅडम ती चिठ्ठी घेतात आणि आता डेस्कवरती ठेवतात. तेव्हा इथे अबोलीचं लक्ष जातं. अबोली त्यांच्याकडे बघायला लागते. तेव्हा मॅडम तिला खुणावतात आणि म्हणतात की चिठ्ठी घेऊन जा. तेव्हा अबोलीला प्रश्न पडतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मॅडम मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत पण उघडपणे नाही. याचा अर्थ इथे सुद्धा कुणी माणसं तिने ठेवलेली नाही आहेत ना मॅडमवरती लक्ष ठेवायला. कुणीतरी त्यांची चौकशी करायला येईल आणि प्रिन्सिपल मॅडम त्या व्यक्तीची माहिती देतील. त्यामुळे इथे कुणीतरी आजूबाजूला नक्कीच असेल. तेव्हा मॅडम स्पष्टपणे काहीसुद्धा बोललेल्या नसतात. त्यानंतर इथे चिठ्ठी घेऊन अबोली बाहेर येणार असते. तेव्हा इकडे क्रिश आता म्हणत असतो की शिवांगी, काय म्हणालीस तू? इथून बाहेर पडल्यानंतर तू अबोली नावाच्या मुलींना मारशील आणि अबोलीला सगळ्यात आधी मारशील. अगं, अबोलीला मारणारं आहे ना, अजून इथे कुणी जन्माला सुद्धा आलेलं नाही आहे. अबोली को मारने वाला अभी तक पैदा नहीं हुआ, असं इकडे आता क्रिश म्हणत असतो. तो म्हणतो, अबोली आहे ना आमची, खूपच जास्त धीराची आहे. ती स्वतःचं रक्षण स्वतः करूच शकते आणि जरी तिला कसली गरज पडली तर अंकुश सर आहेतच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला. आणि जर गरज पडलीच ना तर तिचा हा भाऊसुद्धा आहे, जो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. कळलं का? त्याच्यामुळे अबोलीला मारण्याचा जो विचार तुझ्या मनात आलाय ना, तो इथेच विसरून जा. आणि पहिली गोष्ट तर तुला इथून आता बाहेरच कोण काढणार आहे? तू आता डायरेक्ट जाशील फासावरती. कळलं तुला? तुझी ती बहीण आहे ना माजगल, तीसुद्धा लवकरात लवकर सापडेल. तिचासुद्धा शोध सुरूच आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता इकडे क्रिश म्हणतो की लवकर तुझ्या बहिणीचं नाव सांग आणि मोकळी हो. कळलं का? चला मॅडम, असं म्हणून क्रिश तिथून निघून जातो. आणि आता दीपशिका जाता जाता आपल्या बहिणीला धीर देत असते आणि तीसुद्धा निघून जाते. तरी इथे एवढं सगळं होऊनसुद्धा शिवांगीला असं वाटत असतं की मी इथून सुटणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो अबोली म्हणत असते की सर हे बघा ना, त्या मॅडमने आहे ना माझ्याकडे एक चिठ्ठी दिली आहे. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काहीतरी लिहिलं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, कुठली चिठ्ठी? बघ त्याच्यामध्ये काय आहे? तर इथे प्रेक्षकांनो त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं फुले लायब्ररी 05. तेव्हा अबोली म्हणते, नक्कीच त्या मॅडमला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, पण त्यांनी ती माहिती आपल्याला चिठ्ठीमधून सांगितलेली आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंकुश म्हणत असतो, पण नक्की आता फुले लायब्ररी 05 याचा अर्थ तरी काय असेल? आणि इथे अंकुश म्हणतो, अबोली बघितलंस ना, बरोबर कालच त्या स्टॉक रूमला आग कशी काय लागली आणि आज आपण इथे चौकशीसाठी आलो. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो ना सर, म्हणजे हे सगळं कुणीतरी मुद्दामून केलं असेल का? अंकुश म्हणतो, नक्कीच शक्यता नाकारता येऊ शकत नाही अबोली, कारण ती माजगल आहे ना, काही करू शकते. ती तिच्या विरोधामधले सगळे पुरावे आता नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अबोली आणि अंकुश त्या लायब्ररीमध्ये जाणार असतात. काही मिळते का ते बघायला. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इकडे फुले लायब्ररीमध्ये आता 05 या लॉकरमधून एक डायरी काढलेली असते आणि ती डायरी असते मितेशची. त्याच्यामध्ये आता खूप काही माहिती असते. त्याचबरोबर इथे आता अबोली आणि अंकुश या दोघांना माहिती मिळाल्यानंतर ते आता पुन्हा घरी आलेले असतात. तेव्हा इकडे ती डायरी मिळालेली असते, तिचं वाचन झालेलं असतं. ती कुणी लिहिली आहे तर मितेशने लिहिले, सगळं कळलेलं असतं. तेव्हा घरी आल्यानंतर दीपशिका म्हणते, अरे पण तुम्ही दोघेजणं गेलात तरी कुठे होतात? खूप उशीर झाला ना?
तेव्हा अबोली म्हणते, दीपशिका कसं आहे ना, आम्हाला मितेशबद्दल माहिती कळली आहे आणि मितेश हा आता उद्या पोलीस स्टेशनमध्ये येणार आहे शिवांगीला भेटायला आणि तिथे आल्यानंतर तो सगळं सत्य सांगणार आहे त्या शिवांगीबद्दल आणि त्या शिवांगीच्या बहिणीबद्दल. तेव्हा इथे दीपशिका आता मनामध्ये खूप घाबरलेली असते, कारण जी दीपशिका आहे ना तीच दीपाली आहे. म्हणजे इकडे शिवांगी आणि दीपाली खडसे ह्या दोघीजणी बहिणी आहेत. त्यामुळे इथे दीपालीवरून तिने आपलं नाव दीपशिखा असं केलेलं आहे. त्यामुळे इथे आता स्वतःचं नाव बदलून ती इथे एक पोलीस अधिकारी म्हणून जरी मिरवत असली तरीसुद्धा तिचा पत्ता हा मिळालेला असतो.